तर 26 वर्ष एखाद्या स्पेसिफिक पद्धतीने विचार करायला असलेली माझी सवय, माझा पॅटर्न चेंज करून नवीन पॅटर्न डेव्हलप करणं इज अ लाँग प्रोसेस. त्याची प्रायोरिटी काय आहे समोरच्या व्यक्तीची, त्याला आत्ता सगळ्यात जास्त कशाने त्रास वाटतोय, त्याला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटते की मी नाही मॅनेज करू शकत आहे, दॅट शुड बी द थेरपिस्ट गोल. प्रॉपर ते काउन्सिलिंगच्या प्रक्रिया वापरत नाही आहेत किंवा काही गोष्टी की त्यांनी कॉन्फिडेन्शियलिटी फॉलो नाही केली किंवा त्यांनी सल्ले दिले किंवा त्यांनी असं सांगितलं, त्यामुळे ते सिस्टीमवरचा विश्वास उडतो. सुसायडल आयडिएशनचे क्लायंट असतात किंवा कोणीतरी घरात सुसाईड केलेलं असतं आणि तो धक्का असतो. सो याच्यातनं पण लोक सक्सेसफुली काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीने बाहेर पडतात. मुळातनं खूप वेळेला आपल्याला अनलर्न करायला लागतं. पाटी कोरी असेल तर आपण काहीतरी नव्याने लिहू शकू, बरोबर, पण जर तिथे खूप भरलेलं असेल तर मला जागाच नाही आहे लिहायला. की मी सायकोलॉजिस्टकडे जातो तर जनरली 2 रिॲक्शन की का एवढं काय झालं. हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या गप्पा पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत करतो. मागच्या भागात आपण पाहिलं की मित्राच्या फोनमुळे का होतं मानसिक आजाराची माहिती मी घ्यायला गेलो खरं, पण त्याच्यातून पुन्हा नवीन गोष्टी आणि नवीन कन्सेप्ट समोर आल्या आणि त्याचीच माहिती आज मी घेणार आहोत. तर खरं तर काउन्सिलिंग हा शब्द ऐकला की आपल्याला खूप असा टॅबूज जनरेट होतो की अरे काउन्सिलिंग म्हणजे काय, की असे बऱ्याच अजूनही आपल्या आई वडिलांच्या केसेसमध्ये असं असतं काउन्सिलिंग म्हणजे काय, त्याला काहीतरी वेळ लागले किंवा मग ह्याचा डोक्यात काहीतरी परिणाम झाला म्हणून त्याला हे ट्रीटमेंट घ्यायची किंवा हा प्रकार करायचा. पण एक्झॅक्टली काउन्सिलिंगमध्ये काय काय गोष्टी घडतात, काउन्सिलिंग एक्झॅक्टली कसं असतं, त्याच्यानंतर त्याच्या कुठल्या थेरपीज केल्या जातात, कुठले उपचार असतात आणि ही संपूर्ण प्रोसेस काय असते, तर हे आज आपण जाणून घेणार. तर पुन्हा एकदा आज आपल्यासोबत विनय गोरे मॅम यांचा आमची ओळख मी मागच्याच एपिसोडमध्ये करून दिली. तर आज वेळ न देता पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. हॅलो. कशी आहेस? मस्त. आजकाल कोणाच्या पावसात मस्त आहे म्हणू शकतो. येस येस. असं बोलताना बऱ्याचदा बोलतो काउन्सिलिंग हा शब्द येत होता, मग मला ते जाणून घ्यायचं की काउन्सिलिंग म्हणजे काय असतं. ओके. काउन्सिलिंग म्हणजे आपण एक पहिल्यांदा तर असं समजूयात की एक सेफ एन्व्हायरमेंटल स्पेस की जिथे कॉन्फिडेन्शियलिटी पण मेंटेन केली जाते आणि एक स्किल्ड सायकोलॉजिस्ट तुम्हाला तुमचे जे काही मेंटल हेल्थ इश्यूज आहेत त्याच्यातनं बाहेर पडायला मदत करतो. याच्यासोबत काउन्सिलिंग आणि सायकोथेरपी या 2 गोष्टी बऱ्याच वेळेला ऐकल्या असतील. हे दोन्ही शब्द सिमिलर आहेत पण सेम नाही आहेत. ओके. काउन्सिलिंग हे मोर ओव्हर शॉर्ट टर्म इश्यूजसाठी, आत्ता जे करंट इश्यूज होत आहेत त्याच्यासाठी केलं जातं की जिथे बेसिकली या दोन्ही टॉक थेरपी आहेत असं आपण म्हणू शकतो. सो काउन्सिलिंगमध्ये आपण शॉर्ट टर्म गोल असाईन करतो, आत्ता प्रेझेंट काय इश्यूज आहेत त्याच्यावर जास्त फोकस करतो. सायकोथेरपी ही थोडी अजून डिटेल्डमध्ये असते की त्याच्यामध्ये जो काही इश्यू आहे तो मे बी जर क्रॉनिक असेल, जुना असेल, माणसाच्या पर्सनॅलिटीवर काम करायचं असेल किंवा त्याला समजून घ्यायचं असेल की काय काय होतं आहे, या सगळ्या प्रोसेस आपल्याला सायकोथेरपीमध्ये करता येतात. सो आपण असं म्हणू शकतो की काउन्सिलिंग इज लिटल बिट मोर स्पेसिफिक फॉर अ शॉर्ट टर्म गोल्स, सायकोथेरपी इज मोर इंटेन्स फॉर लॉंगर टर्म असं आहे. आता जसं तू बोललीस काउन्सिलिंगमध्ये त्याचा काउन्सिलिंगमध्ये एक्झॅक्टली काय घडतं. कसं असतं की सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते काय म्हणजे काउन्सिलिंग नाही. ओके. सल्ला देणं, त्याच्यानंतर उपाय सांगणं, त्याच्यानंतर गप्पा मारणं, ओके, किंवा चूक बरोबर ठरवणं, हे काउन्सिलिंग अजिबात नाही. ओके. कारण आपल्याला असं वाटतं की अरे मी पण चांगलं बोलते तर मीही काउन्सिलिंग करू शकते. सो असं नाही आहे. काउन्सिलिंग ह्याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये स्किल्ड आहे, म्हणजे सायकोलॉजिस्ट म्हणा, काउन्सिलर म्हणा, सायकोथेरपिस्ट म्हणा, हे एक स्पेसिफिक थेरप्युटिक अप्रोच जो ते त्यांच्या शिक्षणातनं शिकलेले आहेत तो वापरून ॲज इट इज अ टॉक थेरपी, बोलण्यातनं काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज वापरून तुमचे जे इश्यूज आहेत त्यांना तुम्हालाच ॲड्रेस करायला एका प्रकारे आपण म्हणतो ते कोपिंग्स डेव्हलप करायला मदत केली जाते. सो हे असं नाही आहे की समजा तू माझ्याकडे आलास, मी हे सायकोलॉजिस्ट आहे म्हणून तू आलास तर मी तुला सांगेन की अच्छा तू हे कर मग तुला बरं वाटेल. ओके. असं नाही आहे. ही एक इंटेन्स प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आधी तर तो सायकोलॉजिस्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतो की इश्यू काय आहे आणि मग त्याच्यानंतर विथ द सेशन्स जो काही गोल असतो, काउन्सिलिंगला पण गोल ठेवायला लागतो आपल्याला, त्या पद्धतीने त्या माणसाच्या इश्यूजवर काम केलं जातं. पण आता जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये मानसिक आरोग्यावर बोलतो, तर मानसिक आरोग्यामध्ये काउन्सिलिंगचा काय महत्त्वाचा भाग असतो. मस्त क्वेश्चन आहे.
खूप महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे प्रचंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मानसिक आरोग्यामध्ये कसं आहे, 2 प्रकार म्हणतात. एक म्हणजे की इंटेन्स, ज्यांना सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, मेंटल हेल्थ डिसऑर्डर आहेत, म्हणजे काय, तो इशू अतिशय इंटेन्स आहे आणि खूप क्रॉनिक आहे, बरेच वर्ष चाललेलं आहे. तिथे आपल्याला पहिली मदत लागते औषधांची आणि दुसरी इम्पॉर्टंट मदत लागते काउन्सिलिंगची. सो काउन्सिलिंग आणि मेडिसिन गोज हँड इन हँड, ते बेस्ट फ्रेंड आहेत. एक केलं आणि एकाला सोडलं तर चालणार नाही. सो मानसिक आरोग्यामध्ये काउन्सिलिंगचा खूप मोठा पार्ट आहे. कारण मी इथे म्हणजे सांगायला मला आवडेल की गोळ्या औषधं आहेत ते आपल्याला सिम्पटमॅटिक रिलीफ देतात. पूर्णपणे बरं करतात का? काहीच क्वचित केसेसमध्ये, सगळीकडे नाही. पण तुमचे विचार थोडी ते गोळी घेतल्यावर बदलणार आहेत. तुमचं आयुष्याकडे बघायचं परसेप्शन थोडी चेंज होणार आहे. ही सगळी प्रोसेस काउन्सिलिंगमध्ये कव्हर होते. सो ती काही वेळेला टाईम कन्झ्युमिंग असतं, पण तेवढा वेळ आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागतो. कारण जेव्हा मला एखादा त्रास होतो तेव्हा मी 26 वर्षाची असेल, तर 26 वर्ष एखाद्या स्पेसिफिक पद्धतीने विचार करायला असलेली माझी सवय, माझा पॅटर्न चेंज करून नवीन पॅटर्न डेव्हलप करणं इज अ लाँग प्रोसेस. सो त्याला थोडा वेळ लागतो, पण त्याच्याने तुम्ही लाँग टर्ममध्ये इंडिपेंडेंटली पुढे येणारे मेंटल हेल्थ क्रायसिस किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन बेटर वेमध्ये हँडल करू शकता. तर मग तो काय प्रकार आहे? कारण आता सपोज मला काहीतरी होतंय, हे मला ओपन अप सांगायचं, तर नक्कीच गिल्ट आहे, भीती आहे, किती तुझ्याकडे किंवा कोणाकडे सेफ राहील आहे. आणि आजकाल तर सोशल मीडियावर कुठली गोष्ट इतक्या चटकन व्हायरल होते, त्याच्यामुळे तो पण एक प्रश्न आहे. ते कसं? कॉन्फिडेन्शियलिटी हा एक खूप महत्त्वाचा पिलर म्हणू आपण, ओके, काउन्सिलिंगमधला. कारण त्याला असं आहे की जसं तू म्हणालास की जर एखादा अननोन व्यक्ती माझ्याकडे येऊन एखादी गोष्ट शेअर करतो आहे, तर तो माझ्यावर तो ट्रस्ट दाखवतो आहे, बरोबर. आणि तो कॉन्फिडेन्शियलिटी आमचं ते प्रोफेशनल रिलेशनशिप एस्टॅब्लिश करण्यासाठी पण गरजेचं आहे. की मी आज जर एखादी गोष्ट माझ्या सायकोलॉजिस्टला शेअर करते, तर ती त्या रूमच्या बाहेर जाणार नाही याची मला पूर्ण खात्री असेल तर मी पूर्ण सांगेन, बरोबर. सो कॉन्फिडेन्शियलिटी हा खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. मी असं म्हणेन की त्याशिवाय कुठलंच काउन्सिलिंग सेशन होऊ शकत नाही किंवा आपण सायकोथेरपी प्रोव्हाइड करू शकत नाही. ह्याच्यामध्ये फक्त 2 एक्सेप्शन्स असतात की जर तुम्हाला खूप टोकाचे विचार येत असतील, म्हणजे सुसाईडचे थॉट्स येत असतील किंवा थॉट्स ऑफ हार्मिंग एनी वन एल्स, तर तेव्हा फक्त ती कॉन्फिडेन्शियलिटी आम्हाला ब्रेक करायला लागते आणि त्यांच्यासोबत जे कोण आलेलं असेल, म्हणजे नातेवाईक असतील, मित्रमैत्रीण, त्यांच्यापर्यंत हे पोचवायला लागतं. आणि दुसरी ठिकाणी कुठे कॉन्फिडेन्शियलिटी थोडी ब्रेक करायला लागते ॲडोलसन्स केसेसमध्ये, की जिथे पेरेंटचा इंटरफिअरन्स आहे. तिथेसुद्धा एखाद्या व्यक्तीने, म्हणजे मला एखाद्या मुलाने जर काही सांगितलं की त्याला काय होतं आहे, तर ते मी वर्ड टू वर्ड पेरेंट्सला सांगत नाही. माझं काम आहे की पेरेंट्सला इन्फॉर्मेशन असली पाहिजे की काय घडतं आहे त्या मुलासोबत किंवा त्याची आत्ता मानसिक स्थिती काय आहे. ह्या 3 एक्सेप्शनल गोष्टी सोडल्या तर अदरवाईज कॉन्फिडेन्शियलिटी ही पूर्णपणे मेंटेन केली जाते. इवन विथ आर कलीग फ्रेंड्स, की जिथे माझी टीम आहे आता, तर मला समजा एखादी केस अडली किंवा मी सुपरविजन घेते आहे कोणाची तरी, आमच्या फील्डमध्ये सुपरविजन पण असते, की समजा मला एखाद्या केसमध्ये असं वाटलं की ह्याच्या पुढे काय करावं मला सुचत नाही आहे, तर माझे सिनियर्स असतात, मी त्यांच्याकडनं सुपरवाईज करून घेऊ शकते. अशा वेळेला पण आम्ही त्यांचं नाव आणि डिटेल्स डिस्क्लोज करत नाही. आता हे तू सांगितलं, ओके, माझं थोडीशी मनाची तयारी झाली की मला काउन्सिलिंग करू शकतो, मला माझ्या मित्राला सजेस्ट करायचं काउन्सिलिंग. पण अजून एक क्वेश्चन आहे की काउन्सिलिंगच्या त्या सत्रामध्ये ऍक्च्युअली काय घडतं? आता तुम्ही जसं सांगितलं की हे नाही केलं तर काउन्सिलिंग आहे, त्याच्यानंतर कॉन्फिडेन्शियली राहते, पण ऍक्च्युअली इफ आय एंटरिंग अ रूम किंवा काउन्सिलिंगकडे येतो, काय अपेक्षित असतं? सो स्टेप्स सांगू शकते मी. असं आहे की एक म्हणजे आपण हिस्ट्री कलेक्ट करतो इन डिटेलमध्ये, आणि त्याच्यामध्ये जे काही व्यक्तीला वाटतं आहे, जो काही त्रास आहे, त्याच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कळल्या आहेत आणि त्याला काय करायचं आहे काउन्सिलिंगमध्ये, ह्याच्यावरनं ठरतं की पुढे त्याला किती सेशन्स लागतील, काय पद्धतीने पुढे जायला लागेल. याच्यामध्ये एक गोष्ट ही पण महत्त्वाची आहे की काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपीला एक गोल असतो, जसं नाही तर मग हे एंडलेस सुरू राहील. कारण एक विचार कर ना तू असं की एक सेफ प्लेस मिळते तुला, जिथे एक व्यक्ती ऐकायला बसलेला आहे, ओके. सो तुला असं वाटेल की मी दरवेळेला येऊन बोलतच राहावं, पण गोल असा असतो की त्या व्यक्तीने इंडिपेंडेंट होणं, म्हणजे त्याच्यातनं जे काही अनलर्न करायचं आहे किंवा लर्न करायचं आहे, त्या इन्साईट्स घेऊन चांगले कोपिंग मेकॅनिझम डेव्हलप करून पुढे स्वतः पुढे जावं. इन शॉर्ट मी माझ्या सगळ्या क्लायंट्सला नेहमी म्हणते की चांगला डॉक्टर कोण,
असं आपण म्हणतो, हे एकदा गेलं परत नाही जायला लागलं, बरोबर. तसंच काहीसं आमच्यासोबत पण आहे. सो हे झालं की पहिल्या सेशनमध्ये आपण जनरली हे करतो. त्याच्यानंतर पुढच्या सेशन्समध्ये कसं असतं, काही वेळेला वेंटिंग लागतं, म्हणजे काही वेळेला त्या व्यक्तीसोबत इतकं काय काय घडलेलं असतं की बोलायचं असतं. सो तिथे लिसनिंग वापरलं जातं. त्याच्यानंतर त्याचे कोपिंग मेकॅनिझम कसे आहेत, ते त्याला मदत करतायत का नाही, जो काही गोल असतो थेरपीचा किंवा काउन्सिलिंगचा, त्याच्यानुसार आपण सेशन्स अरेंज करतो. त्यानुसार त्या गोष्टींबद्दल डिस्कशन्स केले जाते. काही वेळेला काही वर्कशीट सॉल्व केल्या जातात, काही वेळेला होमवर्क दिला जातो. सो होमवर्क याचा अर्थ असा आहे की जर एखादी गोष्ट मी सेशनमध्ये मला ती इन्साईट मिळते आहे, तर प्रॅक्टिकली मला ती यूज पण करता यायला पाहिजे ना, तर माझा प्रॉब्लेम जाणार आहे. फक्त नॉलेज गेन करून काही होणार नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण ते पूर्ण सेशन्स चालतात. आणि ह्याच्यामध्ये जनरली एका सेशनमध्ये 6 ते 7 दिवसाचा गॅप असतो. सो तो ह्याच्यासाठीच असतो की जे काही तुम्ही लर्न करताय, जे काही समजा तुम्ही वेंट केलं आहे, त्याच्यातनं बाहेर पडायला, त्याच्यातनं ते लर्न केलेलं इम्प्लिमेंट करायला तुम्हाला तो टाईम स्पेस मिळावा, ह्याच्यासाठी ते मधल्या सेशनसाठी गॅप दिली जाते. काउन्सिलिंगमध्ये अशा काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत का? काउन्सिलिंगमध्ये पण काही अशा वेगळ्या गोष्टी घडतात? येस. सो मेथड्स म्हणण्यापेक्षा मी तुला म्हणेन की सायकोथेरपीज आहेत, की जे थेरपी म्हणून आपल्याला माहिती असतं. सो थेरपी म्हणजे काय आहे की जे पूर्वी म्हणजे आत्ता आपण सगळं वेस्टर्न सायकोलॉजीचा बेसिस आम्ही शिकतो अजून तरी. सो त्याच्यामध्ये वेगवेगळे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टने काही मेथडॉलॉजीज डेव्हलप केल्या आहेत की कॉग्निशन म्हणजे तुमचे विचार. काही जण असतात की जे विचारांवर काम करायला सांगतात, काही असतात जे इमोशन्सवर काम करायला सांगतात, काही थेरपीज आहेत जे तुमच्या चाइल्डहूड इश्यूजमधनं क्रिएट झालं आहे आत्ताच्या गोष्टी, तर त्याच्यावर काम करा असं सजेस्ट करतात. सो तो अप्रोच वेगवेगळा असतो, त्या मेथड्स वेगवेगळ्या असतात. सो तुम्ही माईट बी या थेरपीची नावं ऐकली असतील. कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, बिहेवियरल थेरपी आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे. काही सपोर्ट थेरपीज पण हल्ली खूप छान येत आहेत नव्याने किंवा आपल्याकडे लोक शिकत आहेत. त्याच्यामधली म्युझिक थेरपी आहे, आर्ट थेरपी आहे, डान्स मुवमेंट थेरपी आहे. सो जेणेकरून तुम्हाला 360 डिग्री त्या विषया, त्या प्रॉब्लेमच्या किंवा त्या क्रायसिसबद्दल तुमचा तो कोपिंग डेव्हलप व्हावा, हा त्या थेरपीचा प्रयत्न आहे. प्रत्येकाचा अप्रोच वेगळा आहे, पण त्या मल्टिपल अप्रोचने जनरली आपण पुढे जातो. त्या थेरपीज म्हणजे डिपेंड ऑन पर्सन डिसाईड केलं जातात की कसं? येस, डिपेंड ऑन पर्सन, डिपेंड ऑन क्रायसिस, डिपेंड ऑन ते काउन्सिलिंग करायचं आहे का सायकोथेरपी द्यायची आहे, त्याच्यावर पण डिसाईड केलं जातं. काही आपल्याकडे असे सायकोलॉजिस्ट आहे की जे स्पेसिफिक अप्रोचच वापरतात. काही असे सायकोलॉजिस्ट आहेत माझ्यासारखे की जे आम्ही मल्टिपल अप्रोच वापरतो. सो हे ठरतं आणि माझी स्पेशालिटी पण मॅटर करते ना, की माझे स्किलसेट कशात चांगले आहेत ते मी यूज करणार. असं काय आता कसं हा क्वेश्चन की बेसिकली जे लहान असताना किंवा 10वी-12वीत असताना ऐकलेलं असतं, या तुम्ही चर्चमध्ये जा, तिथे एक रूम असते, तिथे तुम्ही बोलू शकता. ओके. त्याच्यानंतर आता थोडंसं जसं मोठं होतं तसं मूव्हीजमध्ये बघतोय की सर्क्युलर बसतात आणि शेअरिंग करतात लोक त्यांच्या जुन्या गोष्टी. रिसेंटली 2 मूव्हीज आले त्याच्यात पण दाखवलं. आणि आता थोडंसं जसं अजून मोठं होत जातं तसं कळतं की ओके ऍक्च्युअल काउन्सिलर पण असतात किंवा डिअर जिंदगीसारखा मूव्ही बघतात. मग त्याच्यामुळे हे गोष्टी येत आहेत की ओके काय काय घडतंय, तुमच्याकडे पण असे सेशन्स असतात? एक म्हणजे आता सेशन्समध्ये पण प्रकार असतात. एक असतं इंडिव्हिज्युअल सेशन, की इंडिव्हिज्युअलमध्ये तो व्यक्ती आणि सायकोलॉजिस्ट असा. कपल सेशन्स असतात की ज्याच्यामध्ये कपलचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये नेसेसिटी नाही आहे की मॅरेजच असलं पाहिजे, पण कपलचे काही इश्यूज आहेत, जे रिलेशनशिप इश्यूज आहेत त्याच्यासाठी. एक असतं फॅमिली थेरपीचं सेशन, ज्याच्यामध्ये फॅमिली डायनॅमिकमध्ये काही गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या असतात, त्यामुळे ते करायला लागतं. आणि तू जे म्हणतोयस की सगळे सर्कलमध्ये बसलेत आणि बोलतात, त्याला आपण सपोर्ट ग्रुप म्हणू शकतो किंवा त्या ग्रुप्सला वेगवेगळी नावं असतात, पण मी कॉमन टर्म सांगू शकते की सपोर्ट ग्रुप असं म्हणू शकतो, की जिथे काही कॉमन गोल्स घेऊन तुम्ही तिथे एकत्र आलेले आहात. म्हणजे मध्ये एक असं आमच्या एका ठिकाणी कार्यक्रमाच्या इथे पण असा एक त्यांनी ग्रुप क्रिएट केला होता आणि तो गोल इज टू वेंट आउट विथ अ स्ट्रेंजर. ओके. सो ते सगळेजण त्यांनी काही क्वेश्चन्स तयार केले होते, ते सगळ्यांना दिले होते आणि सगळे स्ट्रेंजर होते, कोणीच कोणाला ओळखत नव्हतं. सो अशा पद्धतीने त्यांनी एकमेकांशी कम्युनिकेट केलं आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगितले. सो
आता हे जे झालं, हा ग्रुप झाला की ज्याच्यामध्ये थेरपिस्ट इन्व्हॉल्व नव्हता, पण ज्यात सायकोलॉजिस्ट इन्व्हॉल्व असतो त्याला आम्ही सपोर्ट ग्रुप म्हणतो. मग ते स्पेसिफिक गोष्टींसाठी डिसऑर्डर्सचे पण सपोर्ट ग्रुप असतात. म्हणजे सिझोफ्रेनिया असलेल्या लोकांचा सपोर्ट ग्रुप असतो, अँझायटी सपोर्ट ग्रुप्स असतात, डिप्रेशनसाठीचे सपोर्ट ग्रुप्स असतात, ॲडिक्शनचे सपोर्ट ग्रुप जनरली ऐकलेले असतात कॉमनली, तेही असतात. सो असं असतं. पण आता एक आहे ओके, जसं तू बोललीस की काउन्सिलिंगला एक गोल असलं पाहिजे. येस. तर मग एकदा की गोल कसं ठरवलं जातं, आणि दुसरं असं की मग काउन्सिलिंगचा खरं तर किती लॉंग इम्पॅक्ट आहे. ओके. सो मी असं म्हणेन की तो जो गोल आहे ना, हा क्लायंट किंवा त्या पेशंटवर डिपेंड असतो. मी ॲज अ थेरपिस्ट म्हणून मला 10 गोष्टी वाटतील की ह्याने हे बदलावं, त्याचा उपयोग नाही. त्याची प्रायोरिटी काय आहे समोरच्या व्यक्तीची, त्याला आत्ता सगळ्यात जास्त कशाने त्रास वाटतो आहे, त्याला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटते की मी नाही मॅनेज करू शकत आहे, दॅट शुड बी द थेरपिस्ट गोल. सो तो गोल असा डिसाईड केला जातो. ओके. आणि त्याप्रमाणे काम केलं जातं. आणि अजून तू काय म्हणालास? फायदा किती वेळ? ओके. मला असं वाटतं की इम्पॅक्ट खूप लाँग टर्म आहे त्याचा. कारण कसं आहे ना, जर तुम्ही प्रॉपर सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्टकडनं त्याच्यावर काम केलं आणि तुमचा गोलही असा आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही स्वतःच्या जाणून घेऊन त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताय, तर बऱ्यापैकी इन्साईट्स तुम्हाला मिळालेले असतात, नवीन कोपिंग मेकॅनिझम डेव्हलप झालेले असतात. ह्याचा अर्थ असा नाही आहे की समजा आता एखाद्या व्यक्तीने 6 महिने 7 महिने घेतलं थेरपी सेशन्स आधी रेग्युलरली, मग हळूहळू. कारण कसं होतं, आधी आपले इंटेन्स रेग्युलर 7-7 दिवसाच्याने असतात सेशन, त्याच्यानंतर आपण थोडं मधली रेंज वाढवतो सेशनमधली, लगेच 7 दिवसांनी नाही भेटत. तू जस्ट सी की तो व्यक्ती इंडिपेंडेंटली किती मॅनेज करू शकतो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मे बी असं होईल की पुढे लॉंग टर्ममध्ये गरजही नाही पडणार. पण कधी कधी असं होतं की ती स्पेस तिथे येऊन वेंट करणं हे महत्त्वाचं वाटतं. सो माझ्याकडे असे क्लायंट आहेत की जे ओके आहेत, पण ते वन्स इन अ इयर, ट्वाईस अ इयर कधीतरी येऊन जस्ट बोलून जातात. सो असं आहे. आणि ह्याचा इम्पॅक्ट लाँग टर्म याच्यासाठी असतो, कारण आपण याच्यामध्ये जे काम करतो ते याच दृष्टीने करतो की त्यांना परत पुढे सतत कुठल्याही चॅलेंजिंग किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशनसाठी सतत मदत घ्यायची गरज पडू नये, म्हणजे ती डिपेंडन्सी क्रिएट होऊ नये, ह्याच दृष्टीने आपण काम करतो. पण आता बरेच असे काही टॅबू सिच्युएशन्स किंवा असे काही गैरसमज, भीती आहे का लोकांमध्ये काउन्सिलिंग या क्षेत्राबद्दल? भीतीचा मी थोडंसं आत्ता असं म्हणेन की एवढी नाही आहे खरं सांगायचं तर. ते फक्त एक असतं ना तो मुमेंट की आता मी सेशनला बुक करते आहे, सो आता मी काय कसं बोलणार आहे, ती नर्वसनेस, विच मला असं वाटतं जर मीही कुठे गेले क्लायंट म्हणून तर मला पण असेलच. पण मला एक असं प्रकर्षाने असं जाणवलं आहे की माझ्यासाठी हा माझा पर्सनल अनुभव असू शकतो, पण असं खूप आहे की काही सायकोलॉजिस्टकडे मी गेली आहे, पण त्यांनी प्रॉपर ते काउन्सिलिंगच्या प्रक्रिया वापरत नाही आहेत, किंवा काही गोष्टी की त्यांनी कॉन्फिडेन्शियलिटी फॉलो नाही केली, किंवा त्यांनी सल्ले दिले, किंवा त्यांनी असं सांगितलं, त्यामुळे ते सिस्टीमवरचा विश्वास उडतो. म्हणजे असं आहे. मग असं वाटतं की काय उपयोग झाला मला. ओके. पण ह्याच्यात हाही एक पार्ट आहे की तो सुटेबल सायकोलॉजिस्ट मिळायलाही कधी कधी वेळ लागू शकतो. म्हणजे मला काय हवं आहे ते मला मिळतं आहे का. म्हणजे ऑफकोर्स समोरचा व्यक्तीला स्किलसेट असतील, ते खूप शिकलेले असतील, पण प्रत्येक सायकोलॉजिस्टचा काहीतरी निशे असतो. मी सायकोलॉजिस्ट आहे म्हणून मी सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकते असं नाही आहे. माझा एक निश आहे, मी तेवढ्याच गोष्टी सॉल्व्ह करू शकते. आणि मग तिथे आम्ही रेफरन्स वापरतो. थँकफुली माझ्याकडे टीम आहे, सो मी टीममध्ये रेफर करू शकते. समजा माझ्या टीममधले पण स्किलसेट नाही आहे, तर मी बाहेर दुसऱ्या सायकोलॉजिस्टला रेफर करू शकते. सो सगळ्यात महत्त्वाचं हे बघायला पाहिजे की मला जे हवं आहे ते मला मिळतं आहे का तिथून. म्हणजे आपल्याला कसं होतं ना की खूप वेळेला आपणही जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर समजा आपल्याला म्हणाले की नाही तुम्हाला इंजेक्शन घ्यायलाच लागेल, तर आपल्याला ब्लाइंडली त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे काही उपाय नाही असं कधी कधी वाटतं, कारण आपल्याला माहितीच नाही आहे त्यातलं. पण असं नाही आहे. काउन्सिलिंगमध्ये किंवा सायकोलॉजिस्ट पण तुम्हाला जसा हवा आहे किंवा जी मदत हवी आहे ती तुम्हाला होती आहे का, बरं हे मला लक्षात येत नाही आहे, तर माझा जो काही त्रास आहे त्याची थोडी तरी इंटेन्सिटी कमी होते, त्याच्यामध्ये काही बदल दिसतो, तो होतो आहे का नाही हे बघणं पण गरजेचं आहे. सो समटाईम जरी असे एक्सपिरियन्स आले तरी मला ह्या आजच्या आपल्या बोलण्यातनं लोकांना सांगायला आवडेल की तरी तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका. म्हणजे एक जरी असा एक्सपिरियन्स आला, जसं आपण डॉक्टरांकडे जातो पण आपण सेकंड ओपिनियन घेतो, किंवा नाही वाटलं तर आपण वेगळ्या डॉक्टरांकडे जातो, तशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. अगदीच. त्याच्यासोबतच एक विचारायला होतं की
काउन्सिलिंग आणि मेडिटेशन या ज्या आपण लास्ट टाइम डिस्कस केलेल्या त्या किती हेल्प करतात? त्या मला असं वाटतंय की एका स्पेसिफिक स्टेजनंतर जास्त मदत करू शकतात, की जिथे त्या आजाराचा जो इंटेन्सिटी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि जो व्यक्ती आहे ज्याला तो त्रास होतो आहे तो बऱ्यापैकी गोष्टी मॅनेज करू शकतो आहे. सो अशा वेळेला या गोष्टी हेल्प करतात. आणि काही वेळेला हे ऑलरेडी लोक करत असतात, म्हणजे मेडिटेशन सुरू असतं, एक्सरसाइज सुरू असतो, योगा प्राणायाम करत असतात, पण तरीसुद्धा त्याचा तेवढा इफेक्ट नाही होत. सो कधी कधी कसं होतं की जेव्हा तुमचं मन शांत होतं किंवा त्याला गोष्टींना फेस करण्यासाठी चांगले स्किलसेट त्याचे जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा याचे इफेक्ट जास्त चांगले दिसायला लागतात. असंही होतं व्हाईस वर्सा. काही खूप असे डिफिकल्ट एक्झाम्पल किंवा खूप असे डिफिकल्ट केसेस तुला आल्या होत्या का सक्सेसफुली आज झाला आणि त्यांनी काउन्सिलिंग घेतल्यामुळे त्याच्यात खूप बदल झाले तसं? हो नक्कीच. म्हणजे सक्सेस स्टोरी असं म्हटलं तर असतेच, म्हणजे प्रत्येक क्लायंटचा सक्सेसच सुरू असतो त्याच्या वेने. पण खूप वेळेला असं आहे की सुसायडल आयडिएशनचे क्लायंट असतात किंवा कोणीतरी घरात सुसाईड केलेलं असतं आणि तो धक्का असतो. सो याच्यातनं पण लोक सक्सेसफुली काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीने बाहेर पडतात. सो मुळात मुद्दा हा आहे की ती मदत घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यातनं आपण बाहेर पडतो का, किंवा मला खूप वेळेस तू विचारतोयस तसं क्लायंटही विचारतात की मी खरंच याच्यातनं बाहेर पडणार आहे का, काय वाटतं तुम्हाला. सो महत्त्वाचं हे आहे की ती स्टेप आपण घेतली आहे ना, हाच त्याचा थ्रेड आहे की मला कुठेतरी मदत घ्यायची इच्छा आहे किंवा होती. सो हा थ्रेडच मला त्याच्यातनं पुल करणार आहे असं मला खूप वाटतं. म्हणजे आपण असं म्हणतो बघ की बॉडी जी आहे म्हणजे फिजिकली आपल्याला बॉडीला पण स्वतःचं एक बरं व्हायचं एक असतं, म्हणजे आपण याला हा शब्द मी वापरते पण हील व्हायचं असतं बॉडीला. सो तसंच मनाचं पण आहे. असं कोणाला वाटतं की मी त्रासात राहावं, मी चिंतेत सतत जगावं. ओके, ज्या वेळेला तुम्ही तो डिसिजन घेताय की आज मी सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेते और मी घाबरत का होईना मी जाते, सो याच मुमेंट आहे की तोच क्षण आहे की जेव्हा तुम्ही तो ऑलरेडी, ज्याला आम्ही आमच्या भाषेत रेझिलियन्स म्हणतो, की ते टिकवण्याचं म्हणजे चांगलं किंवा बरं होणं हे विचार टिकवण्याची ती अबिलिटी जी आहे ती पुल करतोय आपण. हीच गोष्ट तुम्हाला तारणार आहे. सायकोलॉजिस्ट हा तुमच्यासोबत एक स्किलसेट व्यक्ती आहे की ज्याला एक असा दृष्टिकोनही आहे की जो तुम्हाला असा वरून बघून सांगू शकतोय रस्ता. ओके, तो काही तुम्हाला सांगणार नाही आहे की कसं जायचं तुम्हालाच आहे, पण ती तयारी जेव्हा होतीये जायची याचाच अर्थ मी बरा होणार किंवा मी त्याच्यातनं बाहेर पडणार आहे असं आहे. आपण तरी मला वाटतं सिटी वर्सेस विलेज हा रेशो खूप वेगळा असेल. ऑफकोर्स. पण मी तुला खरं सांगू, आम्हाला खूप उलटा एक्सपिरियन्स येतो. ज्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड तेवढं चांगलं नाही आहे किंवा स्टार्टा इकॉनॉमिकली तेवढा नाही आहे चांगला, ती लोकं खूप पटकन विश्वास ठेवतात, बोलतात ओपनली, जे सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टी करतात, खूप खोलात शिरत नाहीत. सो इवन हा एक्सपिरियन्स सायकॅट्रिस्टला पण आहे की जे थोडंसं गावाच्या साईडला प्रॅक्टिस करायला जातात किंवा तिथे लोक खूप विश्वासाने येतात आणि ते पटपट पिकअप पण करतात असं आहे. त्याच्यामागे एक मला असं वाटतं अजून एक गोष्ट अशी आहे की थोडं सिटी लाईफ किंवा आपण ज्याला म्हणू की जिथे मेट्रो सिटीज आहेत जास्त सिटी लाईफपेक्षा पण, आणि जिथे आपण मॉडर्न कन्सेप्ट्सला जास्त एक्सपोज आहोत की जिथे इंडिव्हिज्युअलिटी इक्वॅलिटी ह्या गोष्टी खूप आहेत, तिथे काय आहे ना की तेवढी सपोर्ट सिस्टीम कल्चरली बिल्ड नाही आहे. म्हणजे मी तुला खरं सांगू का की माझ्याकडे येणाऱ्या कामाला मावशी आहेत ना, त्यांच्याकडे इतके बाप स्किल्स असतात ना की स्ट्रेसमधनं बाहेर पडायचे की कधी कधी आपलं असं वाटतं की त्यांना नाही आहे गरज. म्हणजे त्यांना आपण म्हटलं ना की अरे तुम्हाला इतका त्रास होतो आहे, समजा शेअर होतंच बोलताना काही ना काहीतरी, तर आपण म्हणतो की हा त्रास होतो आहे किंवा असं मुलं ऐकत नाहीत किंवा हे करतात तर तुम्ही हे करा, तर त्या म्हणतात की आता जसं करते ते बरं चाललं आहे, तर उगाच त्याला मी असं पिन करत नाही, पण हे मी करते ताई असं त्या सांगतात. सो याचा अर्थ काय आहे की कल्चरली अजून गावांमध्ये काय आहे की तो जो फॅमिली डायनामिक आहे तो अजून थोडा टिकून आहे. आपल्याकडे कसं आहे ना की म्हणजे मी ते वाईट आहे बरोबर आहे हा मुद्दा नाही आहे, मुद्दा हा आहे की ती लाईफस्टाईल आपण चूज केली ती आपण जगतो. सो आपल्याकडे आता फॅमिली म्हटल्यानंतर 2 आणि 1 बस किंवा 2 आणि 2 संपला विषय. सो तो सपोर्ट पण थोडा कमी आहे जो त्या कम्पॅरेटिव्हली अजूनही विलेजेसमध्ये किंवा थोडं तो भारताचा पण असा लार्जली विचार केला असता तर थोडंसं वरती म्हणजे
UP MP त्या साईडला जसं आपण जायला लागू ना, तिथे अजूनही ते कल्चर जपण्यासाठी तुम्हाला पटो न पटो या गोष्टी करायच्यात असं जे आहे त्याच्यातनं एक नाही म्हटलं तरी ती सपोर्ट सिस्टीम बिल्ड होते. आणि गावाकडे एस्पेशली कसं आहे ते लोकांना तो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स लेवल ॲज कम्पेअर टू मॉडर्न सिटीजचा जास्त आहे तिकडे. म्हणजे मी असं मला कुठेही कम्पेअर करायचं नाही आहे किंवा असं म्हणायचं नाही की अरे मग आपलं चुकीचं आहे, पण मला हे सांगायचं आहे की ते लोकांकडे तो ॲक्सेप्टन्स पण असतो. म्हणजे ते जितक्या लवकर सांगतात ना की हां याला वेळ लागला तर यांच्याकडे घेऊन जातो, हे जे आहे ना ते आपल्याकडे नाही आहे. ओके, किंवा जरी त्यांना कळत नसलं की हे वेट नाही आहे, हे काहीतरी आहे, पण तरी पण ते येतात. भले ते 4 अजून वेगळ्या गोष्टी ट्राय करून येतात, पण येतात. आणि माझ्याकडे पण अशी जी लोकं आहेत की जे एज्युकेशनली कमी आहेत किंवा तिथेच आणि नेमकं असं होतं की खूप डिसऑर्डर खूप एक्सटेंडला गेलेला असतो किंवा इंटेन्स झालेला असतो, कारण त्यांनी आधी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या असतात डॉक्टरांकडे जाणं सोडून. पण जेव्हा ते येतात तेव्हा ते फुल्ली ट्रस्ट ठेवून त्या गोष्टी करतात. त्यामुळे उलटं आहे, म्हणजे माझ्यासाठी तरी हा एक्सपिरियन्स उलटा आहे की माझ्याकडे असे जे क्लायंट आहेत ते माझं खूप ऐकतात आणि ते त्या पद्धतीने करतात आणि बरे पण होतात, असं आहे. आता मला थोडीशी क्युरिओसिटी आली, मगाशी होमवर्क म्हटलीस, 26 वर्षात होमवर्क सोडलेला असतो ऑफकोर्स, 20 नंतर सगळं सुटलेलं बरोबर आहे. आणि आजच्या लाईफस्टाईल मध्ये तो ऑलरेडी सुटला, तो काय असतो, काय काय देतात? होमवर्क म्हणजे असं काही नाही आहे की पाढेपाठ करायचे. होमवर्क याचा अर्थ असा आहे की जे कसं असतं, मी तुला एक बेसिक गोष्ट सांगते. काउन्सिलिंगमध्ये मुळात ना खूप वेळेला आपल्याला अनलर्न करायला लागतं. पाटी कोरी असेल तर आपण काहीतरी नव्याने लिहू शकू, बरोबर, पण जर तिथे खूप भरलेलं असेल तर मग जागाच नाही आहे लिहायला. सो ते जे अनलर्निंग असतं ही प्रोसेस पण खूप वेळा डिफिकल्ट असते. कारण माझी समजा छोटीशी सवय आहे की मी खूप विचार करते, साधी सवय आहे, ओके, पण ती इतकी आहे की त्याचा मला त्रास होतो आहे. आता मी सेशन्समधनं, माझ्या सायकोलॉजिस्टसोबत काउन्सिलिंग सेशन्समधनं, सायकोथेरपी सेशन्समधनं मला हे लक्षात तर आलं पूर्णपणे की हे नाही आहे बरोबर, हे नाही केलं पाहिजे, ह्याच्याने त्रास होतो आहे, मग कुठे कुठे ते अफेक्ट करतं आहे, हे सगळं बॅकग्राऊंड कळली. पण मग ते वळायला पाहिजे ना, कारण आता ती इतक्या दिवसांची माझी प्रॅक्टिस झाली आहे. सो ते वळण्यासाठीचे ते होमवर्क्स असतात. मग त्याच्यामध्ये काही वर्कशीट्स असतात, त्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्स असतात. मला एक उदाहरण आठवतं आहे म्हणून मी सांगते की डिअर जिंदगीमध्ये तो तिला एक होमवर्क देतो की तू आईशी बोल आणि बाबांशी बोल 5 मिनटं, ओके, आणि ती 1 मिनटं पण नाही बोलत दोघांशी, तिला ते खूप जड जातं. सो दोज काइंड ऑफ होमवर्क्स, ओके, की प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंटेशन होतं आहे का. म्हणजे आता ऑफकोर्स ती मूवी आहे, त्यांना आर्टिस्टिक लिबर्टी आहे, त्यामुळे त्यांनी काही असं प्रॉपर सेशन नाही दाखवलं आपल्याला, किंवा जे दाखवलं ते पूर्णपणे तशा पद्धतीने नाही चालत. पण स्टील आपल्याला जेव्हा होमवर्क हा विषय येतो तेव्हा असंच आहे की जे कोपिंग्स तुम्ही लर्न करताय किंवा ज्या गोष्टी तुम्ही सोडायचा प्रयत्न करताय ते मला प्रॅक्टिकली जमतं आहे का. कारण काउन्सिलिंग रूममध्ये एका अशा व्यक्तीसोबत ती गोष्ट डिस्कस करणं की जी स्किल सेट आहे, जिला त्याचं महत्त्व कळतं, आणि द मोमेंट यू स्टेप आउटसाईड दॅट रूम आपली लाईफ सुरू होते. आणि बरं, आता तू काउन्सिलिंग घेते आहेस का, सायकोथेरपी घेते आहेस का, तू खूप स्ट्रेसमध्ये आहे का, मग तुझी लाईफ खूप छान चालेल असं तर होत नाही, ओके. सो लाईफमध्ये काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन्स होतच राहतात. सो ते डील करता येत आहेत का छोट्या छोट्या लेवलने, ह्याचा तिथे आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येतं आहे का, हे माझ्यासाठी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून लर्न करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण ते होमवर्क असतात. इट इज नॉट अबाउट जजिंग द पर्सन की, पण इट इज अबाउट आमचं लर्निंग होण्यासाठी की अरे त्याला हे जमतं आहे का. आपल्याला वाटतं आहे सेशनमध्ये तो म्हणतं की हां कळलं बरोबर आहे, पण जमतं आहे का हे बघणं गरजेचं आहे. ॲक्च्युअली काउन्सिलिंग घेतल्यानंतर मानसिक वगैरे कुठले बदल दिसतात? मस्त प्रश्न आहे हा. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की छोट्या छोट्या बदलांपासून आपण सुरुवात करू. झोप लागत नसेल तर जरा बेटर झोप यायला लागते. भूकेचे काही इश्यूज असतील, म्हणजे जास्त खाणं कमी खाणं ते थोडेसे मॅनेज व्हायला लागतात. मूड इरिटेटेड चिडचिडा तो थोडा कमी होतो. ह्या छोट्या बदलांपासून ते जो लार्जर गोल प्रत्येकाचा आपण सेट केलेला असेल की अगदी म्हणजे कॉन्फिडन्स वाढवण्यापासनं ते अँशियस थॉट्स कमी करणं, निगेटिव्ह थॉट्स कमी करणं, डिप्रेशन असेल तर त्या रिगार्डिंग इथपर्यंत ती रेंज आहे. पण ह्या छोटे छोटे बदल आहेत ते आपल्याला दिसायला लागतात. थोडा आपला मूड बेटर राहायला लागतो, गोष्टींमध्ये आधी जो इंटरेस्ट वाटत नाही तो आता इंटरेस्ट वाटायला लागतो. असे छोटे छोटे बदल आहेत. किंवा कधी कधी असं होतं की एकदम काहीतरी चॅलेंजिंग सिच्युएशन येते अनएक्सपेक्टेड आणि ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डील करता आणि मग ते येऊन आम्हाला क्लायंट सांगतात पण की मस्त मला जमलं, आणि मग तो कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे सेशन घेण्यासाठी किंवा ती मदत घेण्यासाठी राहतो. डॉक्टरांनी सजेशन दिले काउन्सिलिंगचं तर गेलं,
पण असे काही आहेत का सेल्फ आयडेंटिफाईड गोष्टी की ते झाल्यानंतर ऍटलीस्ट वन्स यू शुड व्हिजिट की हे लक्षणं आहेत, हे जाणवलं तर यू शुड गो? जसं आपण मागच्या वेळेस पण बोललो होतो की तेवढ्या एक्सटेंडपर्यंत खेचायची गरज नाही आहे मला माझा आजार किंवा त्रास. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला जो काही असं वाटतं आहे की हा माझा प्रॉब्लेम आहे किंवा ह्याच्याने इश्यू होतो आहे, सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की ह्या इश्यूमुळे माझ्या लाईफचे किती सेगमेंट अफेक्ट होत आहे. म्हणजे समजा मला चिडचिड होती आहे, हा इश्यू आहे, तर चिडचिडीमुळे कामाच्या ठिकाणी काय काय होतं आहे, चिडचिडीमुळे घरात काय काय होतं आहे, चिडचिडीमुळे जी सोशल लाईफ कशी राहते, समजा हे सगळ्या पार्टमध्ये किंवा त्यातल्या मेन पार्टमध्ये लार्जरली ते अफेक्ट करतं आहे, तर ह्याच्यापेक्षा दुसरी चांगली वॉर्निंग साईन नसू शकत नाही की तुम्ही काउन्सिलिंग किंवा सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. याच्याचसोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कधी कधी आजूबाजूची लोकं सांगायला सुरुवात करतात. आपल्याला ते लक्षात येत नाही की आपल्याला असं वाटतं की आपण त्या फेजमध्ये आहोत तर असंच होणार ना, साहजिकच आहे ना, तू असतास किंवा तू असतीस तर काय केलं असतंस, असा आपण उलटा प्रश्न करतो. पण जेव्हा लार्जली तो क्वेश्चन आजूबाजूच्या लोकांकडून यायला लागतो की तू पहिल्यासारखं नाही करत आहेस, तू खूप चिडतीयेस, तू लोच राहतेस, तू आमच्यासोबत येतच नाही आहेस, तेव्हा मे बी आपल्याला कुठेतरी अटेन्शन द्यायची गरज आहे की मे बी आपलं काहीतरी असं होतं आहे की जिथून जे आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही. सो अशा वेळेलाही आपण घेऊ शकतो. आणि मग तिसरा पार्ट राहतो की जिथे तो खूपच त्रास झाला आहे, तुम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे. म्हणजे हल्ली थँकफुली आपल्याकडे मेडिकल फील्डमध्ये पण थोडं अवेअरनेस आल्यामुळे असे जेव्हा काही फिजिकल सिम्पटम्स येतात की ज्याचं रिझन डॉक्टरांना सापडत नाही, सगळे नाही पण बऱ्यापैकी डॉक्टर सायकोलॉजिस्टकडे जायला मग सजेस्ट करतात. सो तो एक पार्ट झाला. ऑर एल्स मग अगदीच डिसऑर्डर किंवा अगदीच इंटेन्स झाले ते सगळे आजार, तर मग ते तर तुम्ही यालच बाय द कोर्स. किंवा मग तुम्हाला काही शेअर करायचं म्हणजे तुमचे काही डिसीजेस आहेत किंवा तुम्हाला काही पास्ट तुम्ही मिस्टेक्स केल्या त्याला आपण येऊ शकता. हो, तुमचे पास्ट रिलेशनशिप, येस येस, ऑफकोर्स ब्रेकअप झाले, ऑफकोर्स नवीन रिलेशन सुरू करतात. येस येस येस. म्हणजे अशा ह्या ज्या तू गोष्टी म्हणालास हेच मी तुला फक्त थोडक्यात सांगितलं की कुठलीही अशी गोष्ट की मग ती इमोशनल असू दे, थॉट लेवलला असू दे, एन्व्हायरमेंटली क्रिएटेड असू दे किंवा स्वतःमुळे झालेली असू दे, की जिच्यामुळे माझे लाईफचे मेन सेगमेंट असतात आपलं प्रोफेशनल, आपलं पर्सनल, आपलं सोशल, ह्याच्यावर अफेक्ट व्हायला लागलं आहे आणि ते आपल्याला कळतं. म्हणजे जरी आपण इग्नोर करतो किंवा आपण असं म्हणतो की ठीक आहे होईल ठीक, किंवा मी काहीतरी याच्यातनं करीन किंवा मी थोडीशी तरी बोलीन मित्राशी वगैरे, पण ते होत नाही आहे. सो दॅट इज द हाय टाईम की जेव्हा तुम्ही यायला पाहिजे. आणि अगदी तू जसं म्हणालास त्याच्यात मला अजून एक गोष्ट ॲड करायला आवडेल की ब्रेकअप्स झाल्यानंतर, रिलेशनशिप एंड करताना किंवा काही कामाच्या ठिकाणी काही इश्यूज झाले, याच्यासोबत एखादा लॉस झाल्यानंतरसुद्धा तुम्ही यायला काही हरकत नाही. मग तो लॉस म्हणजे कॅन बी एनिथिंग विथ फायनान्सेस ऑल्सो, कारण तो स्ट्रेस असतोच. किंवा डेफिनेटली आता जसं कोविडच्या नंतर तुमचा मेजर लॉस झाला, येस, फॅमिलीमध्ये असू दे, एक्सटेंडेड फॅमिली असू दे, आणि समटाइम्स इट्स रिअली डिफिकल्ट लोकांना की त्यातून बाहेर येणं किंवा ती सोबत असणं त्यांची ती आहे. डेफिनेटली याचा नक्कीच उपयोग असेल. पण आता एक अजूनही टॅबूवाला क्वेश्चन आहे की बऱ्याचदा काउन्सिलिंगला जातोय मी असं जरी कोणाला म्हटलं, असं जरी थॉट प्रोसेस केलं तर एक तर असतं की यार ते खूप हाय फंडू लोकांचं ट्रीटमेंट आहे, ते काय सर्वसामान्य लोकांची नाही असं बोललं जातं. मग ते कितपत खरं आहे एक तर, आणि दुसरं असं की अजूनही ते असतं की हे ओपनली सांगता येते की मी काउन्सिलिंगला जातो. ऑफकोर्स मेंटल हेल्थ ही किंवा मानसिक आरोग्यला जेव्हा काही क्रायसिस असतो तेव्हा तो हा हायफाय माणूस आहे का हा सर्वसामान्य नागरिक आहे असं कॅटेगराईज करत नाही. किंवा बायकांना खूप होतो, पुरुषांना होत नाही, असंही जेंडर त्याच्यात डिफरन्सेस नाही आहेत. कारण मन हे सगळ्यांना, जसं शरीर हे सगळ्यांना असतं तसं मन सगळ्यांना आहे. सो कोणाला कधी कुठल्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम व्हावा ह्याच्यासाठी काही डेफिनेशन नाही आहे. ओके, एक पहिली गोष्ट. आता ते हाय फंडू तुम्हाला इकॉनॉमिकली जेवढी इन्व्हेस्ट करायला लागते त्याच्यामध्ये, किंवा टाईम वाईज जेवढं इन्व्हेस्ट करायला लागतं, किंवा ह्या गोष्टी इग्नोर करायच्या असतात चालतंच, असा जर ॲटिट्यूड असेल तर वाटू शकतं. अदरवाईज असं काही नाही आहे. कारण मुद्दा हा आहे की माझं मन, माझे विचार, माझ्या भावना ह्या जर व्यवस्थित हेल्पफुल राहिल्या नाही तर आज ना उद्या तुम्हाला ती हेल्प घ्यायलाच लागणार आहे. मग माझ्याकडे नाही तर डायरेक्ट सायकॅट्रिस्टकडे जायला लागेल.
सो ठीक आहे, पण ते येणारच आहे. सो असं डिफरन्सिएशन करणं म्हणजे काय माहिती आहे का, टाळणं आहे, डिनायल आहे सरळ सरळ, की माझ्या मनाला असं काहीच होत नाही आणि आम्हाला काही ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस असतात. मान्य आहे, पण त्याच्यामुळे जर तुमची डे टू डे रुटीनच अफेक्ट होत आहे तर ती गोष्ट, जसं आपण म्हणतो की ताप सारखी छोटी गोष्ट पण अंगावर काढू नये, तसंच आहे. ओके. प्लस हे पण आहे ना की आपल्याला माहिती असतं की आता डोलो तर सगळ्यांना माहिती झाली आहे किंवा क्रोसिन माहिती असते, ती आपण घेतोच, पण एका पॉईंट नंतर जेव्हा ते हेल्प करत नाही तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातोच. सेम, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आज मला अँक्शियस वाटतंय तर तुम्ही उद्याच घ्या. आपल्या सपोर्ट सिस्टीम पण बिल्ड असतात आणि आपण त्या ट्राय करतोच, पण त्या नाही, खूप वेळा त्या नाही मदत करत. कारण समोरच्या माणसाची पण ती कपॅसिटी असली पाहिजे, त्यातला पण त्याचे प्रॉब्लेम सुरू असू शकतात, तो समजून घ्यायच्या त्या ह्याच्यात असला पाहिजे. जे सायकोलॉजिस्टकडे त्याचं तेच काम आहे. ओके, त्याचं कामच ते की तो त्याच्यासाठीच बसलेला आहे, की तुम्हाला ऐकून घेण्यासाठी, तुमचे प्रॉब्लेम्स समजून घेण्यासाठी, ते तुम्हाला समजून देण्यासाठी, त्याच्यातनं तुम्हाला मदत करण्यासाठी. सो तो त्याची अवेलेबिलिटी ही स्पेसिफिकली तुमच्यासाठीच आहे, मग त्याचा का नाही आपण उपयोग करायचा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मी माझ्या क्लिनिकमध्ये आवर्जून करते, कारण ह्याच्यामध्ये एक पार्ट थोडासा असा आहे की अवेअरनेस पण नाही, ही गोष्ट खरी आहे. आणि समजा कोणी जर बोललं की मी सायकॉलॉजिस्टकडे जातो, तर जनरली 2 रिॲक्शन, की का एवढं काय झालं, हे एक येते. और दुसरे येते की जसं की लोक थोडंसं ते लाईटली घेतात की काय एवढ्याशाने झालं का तुला वगैरे. सो हे 2 रिॲक्शन कॉमनली. ह्याच्यामध्ये एक पार्ट येतो सोशली अवेअरनेस वाढवण्यासाठीचा, दुसरा पार्ट येतो सायकोलॉजिस्ट म्हणून मी काय कॉन्ट्रीब्युशन करू शकते. सो मी माझं काय करते ते मी तुला सांगते. क्लायंटसोबत जो कोणी व्यक्ती येतो, मित्र, मैत्रीण, बहीण, भाऊ, आई, वडील, आय विल मेक शुअर की त्या व्यक्तीला सायको एज्युकेट करणं. सायको एज्युकेट हा आमची टर्मिनॉलॉजी जी आम्ही आमच्यात वापरतो, पण याचा अर्थ सोप्या भाषेत असा आहे की त्या व्यक्तीला तुमच्यासोबत जिच्यासाठी तुम्ही आला आहात, जिला त्रास होतो आहे, तिची मानसिक अवस्था काय आहे, तिला ह्याची गरज का आहे, किती काळासाठी लागू शकते, आणि तुम्ही ह्याच्यात तुमचा रोल काय असला पाहिजे ह्याच्याबद्दल अवेअर करून देणं. सो ॲटलिस्ट जो व्यक्तीसोबत आला आहे तो तरी अतिशय सपोर्टिव्ह त्याच्या रोलमध्ये राहू शकतो. ही खूप छोटी सुरुवात आहे, पण आय एम प्रिटी शुअर की ही लार्जली इम्पॅक्ट करते. म्हणजे जर आपण इमॅजिन केलं की समजा मी आली आहे आणि माझ्यासोबत माझा नवरा आलेला आहे, त्याला काही कल्पना नाही आहे किंवा तो आता की ठीक आहे हिला त्रास होतो आहे, मी आलो आहे, आणि जर माझ्या सायकोलॉजिस्टने त्याला अवेअर करून दिलं की बाबा हिला काय होतं आहे, हे कसं आहे, हे सिरियसली का घ्यायला पाहिजे, किंवा समजा काही वेळेला असे उलटही असतं की आलेला माणूस खूप चिंतेत असतो की बापरे हे काय होणार आहे आणि असं, सो त्याच्याबद्दल अवेअर करून देणं. सो आय एम प्रिटी शुअर की तो त्याच्यातनं सेन्सिटाईज झाल्यामुळे त्या गोष्टीबद्दल उद्या त्याच्या मित्रमैत्रिणी, त्याच्या घरच्यांच्या रिलेटेड, तो जिथे काम करतो तिथे कुठेही जेव्हा त्याला हे दिसेल तेव्हा तो तरी ॲटलिस्ट त्याचं असं घेणार नाही की काय, किंवा बापरे एवढं का करायला लागतंय, असे कुठलेही अजून त्याच्यातनं एखाद्याला स्टिग्मा होईल असे क्वेश्चन करणार नाही. सो तेच आहे की ते लर्निंग आपल्या फॅमिलीपर्यंत पोचवायला पाहिजे. खूप वेळेला आमच्यासाठी पण हा टास्क डिफिकल्ट असतो, कारण फॅमिली डिनायलमध्ये असते किंवा नसतेच. हां, 26 years, 25 years किंवा some years तुम्ही एक विचारधारेने जगता, सडनली यू हॅव टू चेंज समथिंग व्हिच इज रिअली डिफरंट. सो त्यामुळे कधी कधी फॅमिली अवेलेबल नसते, फॅमिली अवेलेबल असते, कधी कधी मित्रमैत्रिणी असतात की जे 24/7 त्या व्यक्तीसोबत नसतात. ओके, माझ्याकडे खूप असे क्लायंट आहेत, म्हणजे मला हे सांगताना वाईटच वाटतं आहे की त्यांच्या घरी माहीत नाही आहेत की ते थेरपी घेतात, बिकॉज हेच आहे की ते समजून घेऊ शकणार नाही. पण आय विल ट्राय टू इन्सिस्ट की ज्याला कोणाला तुम्ही सोबत घेऊन येईल ॲटलिस्ट त्याला सेन्सिटाईज होऊ दे तुम्हाला काय होतं आहे याच्याबद्दल. सो हेच आहे, म्हणजे हा खूप छोटा वे आहे अवेअरनेस डेव्हलप करण्यासाठी, पण लार्जली आहेच, म्हणजे ते काम मी करतीच आहे की अवेअरनेस सेशन घेणं, ग्रुपली करणं, किंवा कॅफेसारख्या सेटअपमध्ये मेंटल हेल्थबद्दल बोलणं, हे गोष्टी चालल्याच आहेत, पण हे इम्पॅक्ट स्प्रेड व्हायला अजून थोडा वेळ जाणार आहे, ही गोष्ट खरी आहे. आता तू ॲक्च्युली बोललीस की तुझ्याकडे जे लोक येत आहेत फॅमिलीमध्ये पण त्यांच्या फॅमिलीला माहीत नाही. येस, तर मला पण हा एक प्रकर्षाने झाला की आता मी ज्या एजमध्ये आहे, माझे आई वडील एक मिडल क्लास किंवा एक नॉर्मल जॉनर्सचे आहेत, की त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी याच्यापेक्षा डिफिकल्ट सिच्युएशन फेस केला, तुम्हाला आत्ताच का या वयात का कोणाला हे बहुतेक प्रत्येकाच्या घरी असणारी सिच्युएशन असते
किंवा इव्हन म्हणून ते सांगायला डिनाय करत असेल की तर माझं हे असं मी कसं सांगणार, किंवा मी कुठेतरी सुरुवात केलेली असेल घरी सांगायला मित्रांचं म्हणून आणि त्यांचं थॉट प्रोसेस ऐकलं असेल, तर मग अशा वेळेस कसं डील करायचं? याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण आज पॉडकास्टमधनं हे बोलतोय तर असेही सगळे आई बाबा हे ऐकतीलच. सो हा एक मेसेज जनरेट होणं गरजेचं आहे की काळ हा तोच नाही राहिला आहे. म्हणजे मी असं नाही कम्पेअर करायचं नाही आहे मला की आधीच्या म्हणजे माझे आई वडील किंवा आधीच्या जनरेशनला प्रॉब्लेम कमी होते आणि ह्या जनरेशनला जास्त आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण आधीच्या जनरेशनकडे सपोर्ट सिस्टीम भयानक लेवलला डेव्हलप होत्या. प्लस स्ट्रेसर्स ज्याला आम्ही म्हणतो, स्ट्रेसर्स म्हणजे ज्याच्यामुळे ताण येऊ शकतो, ह्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली कमी होत्या. म्हणजे साधं आय थिंक आपण मागे पण बोललो आहे की ट्रॅफिक क्रॉस करून येणं. ओके, आता हे जर आपल्यालाही विचारलं, म्हणजे आता तू पुण्यात राहतोयस, मी पुण्यात राहते, तर आपणही म्हणू की 10 वर्षापूर्वी एवढं नाही वाटायचं, बरोबर. सो तो जो स्पीड आहे, ज्या स्पीडने टाईम चेंज होतोय, काळ बदलतोय, त्या काळासोबत माणसाची फ्रस्ट्रेशन टॉलरन्स लेवल असते. म्हणजे किती प्रकारे मी तो स्ट्रेस हँडल करू शकतो. म्हणजे अरे साधं आहे की लहान मुलं जी शाळेत जातात त्यांना पण इतके वेगवेगळे स्ट्रेस असतात की, किंवा त्यांची शाळेची सिस्टीम पण, की आपणही म्हणतो बघ, म्हणजे आपण काय आता अजून 40ला नाही होत, पण तरी आपण म्हणतो की अरे आमच्या वेळेला एवढ्या गोष्टी नसायच्या, बरोबर. याचा अर्थ काय आहे की ती मेथड बदलती आहे आणि ती खूप फास्ट बदलती आहे. सो कधी कधी त्या काळासोबत किंवा त्या गोष्टींसोबत डील करताना माझ्याकडे त्या कोपिंग्सच अवेलेबल नसतात, मला माहितीच नसतं मी कसं करू. आणि माझ्या आधीच्या जनरेशनला तर नाहीच माहिती आहे. सो ते काहीतरी असं सांगतात की ज्याच्याने मला उपयोग होत नाही. मी विचारते पण त्याचा मला काही उपयोग होत नाही. किंवा साधी गोष्ट, आता नीटची जस्ट एक्झाम झाली, ओके, सो ते रँकिंगवरनं आता सध्या खूप चाललेलं आहे सोशल मीडियावर. सो म्हणजे आता ही गोष्ट कशी बरं माझ्या आईवडिलांना कळेल? ते जरी मला म्हणाले की तू स्ट्रेस कमी घे, जर सपोर्टिव्ह आहेत असा आपण विचार करू, ते म्हणाले की स्ट्रेस कमी घे, काही नाही होतं, पण त्याच्याने थोडी त्याचा स्ट्रेस कमी होणार आहे. त्याला दिसतंय की एवढे मार्क मिळून पण माझा जर नाही येते, मला ॲडमिशन कुठे मिळणार आहे? त्याच्यासाठी हा त्याच्या जगण्या मरण्याचाच प्रश्न आहे. सो त्यामुळे काय होतं ना की तो कुठेतरी पालकांनाही ॲक्सेप्टन्स पाहिजे की इट इज नॉट अबाउट की तुम्ही कमी पडताय, किंवा इट इज नॉट अबाउट की तुमचा मुलगा किंवा मुलगी इतकी वीक कशी आहे. इट इज अबाउट की तो काळ तितका फास्ट आहे आणि त्याला लागणारे इक्विपमेंट्स किंवा त्याला लागणारे कोपिंग्स, त्याला लागणारे डील करण्यासाठीची स्ट्रेंथ ही मुलांमध्ये नाही आहे, कारण तुम्हाला ती माहीत नाही आहे. सो ती आपल्याला पास नाही करता आली. आणि जे सेम एक्सपेक्ट आपल्याकडनंही चूक होऊ शकते पुढे भविष्यात, की अरे आपल्याला वाटेल की काय आम्हाला तर एवढं होतं, तुम्हाला नाही. असं नाही आहे, कारण ते काळानुरूप जेव्हा तो माणूस स्वतः त्या जागी असतो तेव्हा ती गोष्ट खूप डिफिकल्ट वाटू शकते. प्रत्येक पर्सन टू पर्सन डिफरंट. येस, आणि आपल्या हे संस्कारांमध्ये नाही येत, जे आपण लिगसी बोलतो त्यामध्ये येत नाही. येस येस. आणि जसं आत्ताच म्हणजे 10 वर्षापूर्वी फेसबुक आणि आजचं फेसबुक, किती फरक. आता व्हॉट्सअप 2-3 वर्ष कोविडच्या आधीचं व्हॉट्सअप आणि आताच व्हॉट्सअप आणि आता ते एआय आले, आपण इतकं ड्रास्टिकली चेंज होतं नाही होतं. करेक्ट. कारण मला पण असं बऱ्याचदा जाणवलं की माझे काही फ्रेंड्स आहेत जे 10वी-12वी पर्यंत फर्स्ट स्टँडर्ड किंवा फर्स्ट क्लास मध्ये, आणि आज वर्किंग लेवलमध्ये ते कुठेतरी थोडंसं कमी ह्याच्यात, पण ठीक आहे म्हणजे कारण ते कोप नाही करू शकत तसं, किंवा ते ऍडजस्टमेंट होत नाही, त्या गोष्टी जमत नाहीये. आणि जे बॅक बेंचर्स त्याच खूप चांगलं करतायत, मे बी त्यांनी दुसऱ्या गोष्टी सहभाग केल्या. सो मला वाटतं दॅट इज इट फॉर टुडे असं म्हणूयात आपण, कारण भरपूर साऱ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या जातात की काउन्सिलिंग काय असतं, त्याचे सेशन्स कसे असतात, आणि त्याचबरोबर हे ऐकून तर ऍटलीस्ट जर कोणाला काउन्सिलिंगला स्टेप उचलायची किंवा मनात कुठेतरी विचार की आपण काउन्सिलिंग घेतली पाहिजे, ती लोक पुढे फॉरवर्ड होतील आणि त्यांना नक्कीच पुढे येतील. पुण्याकडे जाऊन काउन्सिलिंग घ्यायचं असेल ते घेऊ शकतील, एवढं तरी आपण त्यांना लिटरेट करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्यासोबतही काही असे माइंडशी रिलेटेड गोष्टी घडत असतील तर त्याही कमेंट किंवा DM मध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. प्रत्येक गोष्टीचा आन्सर आम्ही देणार आहोतच. त्याचबरोबर तुम्हाला माइंडशी रिलेटेड अजून कुठले पॉडकास्ट ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट